आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोण कधी कोणाचा साथ सोडून देईल आणि कोणाचं मन कधी बदलेल आणि कोण कधी कोणाचा विश्वासघात करेल याचं काहीही सांगता येत नाही. काही लोकांचं आयुष्य खूपच सुरळीत चाललेलं असते, खूपच गुन्हा-गोविंदान चाललेला असते आणि त्यानंतर मात्र मग एक हस्तक्षेप कुटुंब उद्ध्वस्त होऊन बसते. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये एक असं हस्तक्षेप कुटुंब होते. या कुटुंबामध्ये रमेश, त्याची पत्नी सौम्या आणि या दोघांची 3 मुलं असं यांचं हे हसतं-खेळत कुटुंब होतं. रमेशचे वडील होते, आई होती आणि याचा एक भाऊ होता. हे याच्या शेजारीच राहत होते आणि याच्या लहान्या भावाचं नाव केदारी होतं, तर त्याच्या वहिनीचं नाव अनिता होतं. हे केदारी आणि अनिता हे शेजारी राहत होते. आपल्या आई-वडिलांना घेऊन केदारी आपल्यासोबत राहत होता, तर जो हा रमेश होता, हा आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन राहत होता. घरी काय थोडीफार शेती होती आणि हे शेत पाहत पाहतच जो हा रमेश होता, हा एक शिक्षण घेतलेला होता, सुशिक्षित मुलगा होता आणि असा सुशिक्षित असल्यामुळे तो एका मोठ्या फायनान्शियल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर काम करत असायचा आणि तो आपल्या या खेडेगावातूनच जाणं-येणं करत असायचा. सकाळी तो आपल्या कामावर निघून जायचा आणि संध्याकाळी परत जेव्हा त्याची सुट्टी होईल, त्यावेळेस तो घरी यायचा. जेव्हा त्याला कधी वेळ मिळायचा, तेव्हा आपल्या पत्नीला, मुलांना तो फिरायला घेऊन जात असायचा. तर कधी शेतामध्ये जात असायचा. अशा प्रकारे यांचं आता हे हसतं-खेळत कुटुंब होतं. रमेशची पत्नी, जी सौम्या होती, ही सुद्धा एका प्रायव्हेट शाळेमध्ये, खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि त्याच्या बदल्यामध्ये तिला सुद्धा काही थोडाफार पगार मिळत होता. तर मुलं शाळेत जात असायची. आता 3 मुलं झालेली होती आणि यांच्या लग्नाला आता जवळजवळ 13 वर्षे होत आलेली होती. अगदी आजपर्यंत यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही गोष्टीचा वादविवाद नव्हता. भाऊ-बंधूमध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. या दोन्ही कुटुंबामध्ये सुद्धा खूप प्रेम होतं. दोघे एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होत असायचे. अशा प्रकारे आता हे दोन्ही कुटुंब एकत्र राहत होते आणि हे जो रमेश होता, हा आपल्या रोज कामावर जायचा. संध्याकाळी परत घरी यायचा आणि ज्यावेळेस हा बाईकवरून आपल्या कामावर जायचा आणि ज्यावेळेस तो संध्याकाळी परत यायचा, असाच तो 7 ऑगस्ट 2025च्या दिवशी आपल्या कामावरून सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर तो आपल्या घराकडे परत येत होता. येत असतानाच हायवे रोडनेच त्याच्या मागून एक कार आली आणि कारने त्याला एक जोरदार धडक दिली. जशी धडक दिली तसाच तो त्याची दुचाकी घेऊन तो रोडवर पडला आणि रोडवर पडल्याच्या नंतर जवळपास कुणीही नव्हतं आणि ह्याचाच फायदा कारवाल्याने उचलला आणि तो ताबडतोब इथून फरार झाला. आणि हा आता तिथे जखमी होऊन पडल्यामुळे काही जाणारे लोक वाटसरूर होते. त्यांनी त्याला पाहिलं आणि काय वाटसरूंनी याची मदत केली, याला ताबडतोब रुग्णालयात पोहोचवलं आणि तिथे गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. याला जास्त त्याच्यामध्ये काही दुखापत झालेली नव्हती, जास्त काही मोठी जखम झालेली नव्हती. तरी पण याला डॉक्टरांनी सांगितलं की तुला 1 महिन्यासाठी आराम करावा लागेल. 1 महिना तू रेस्ट कर. आणि त्याच प्रकारे यांना ऑफिसमध्ये कळवलं की अशा प्रकारे याचा अपघात झालेला आहे. बरीच काही दुखापत झालेली आहे आणि 1 महिना आराम करायचा आहे. अशी यान आता ऑफिसकडून सुट्टी घेतली आणि त्यानंतर तो आता आपल्या घरी आराम करत राहत होता. असेच काही दिवस पुढे निघून गेले. 1 महिन्याच्या नंतर याची प्रकृती अजून स्थिर झाली, चांगली झाली आणि त्यानंतर तो अजून आपल्या परत कामाला लागला. परत तो आपल्या ड्युटीवर जायचा आणि परत संध्याकाळी आपल्या घरी यायचा. पत्नी दररोज शाळेमध्ये जायची, मुलांना शिकवायची आणि त्यानंतर ती सुद्धा घरी यायची. अशा प्रकारे ज्यांचे आता दिवसामागे दिवस लोटत चाललेले होते आणि अशामध्येच मग 18 डिसेंबर 2025च्या रात्रीला रमेश एका खोलीमध्ये झोपलेला होता आणि दुसऱ्या खोलीमध्ये त्याची पत्नी आणि 3 मुलांनाही सोबत घेऊन झोपलेली होती. आता रात्रीच्या वेळीही आपल्या मुलांसोबत झोपलेली होती. तर रमेश दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेला होता आणि रमेश असा होता की तो वेळेवर झोपत असायचा, वेळेवर सकाळी उठत असायचा, कारण त्याला रोज कामावर जावं लागत असायचं. ह्यासाठी त्याचा एक नियम होता. तो 6च्या अगोदर दररोज झोप्यातून उठत असायचा. पण जशी आता 18 तारखेची रात्र उलटून गेली आणि हे जशी सकाळी 19 तारखेच्या सकाळी सौम्या उठून पाहते, तर रमेश अजून उठलेला नव्हता आणि ती पाहते की आज रमेश का नाही उठला, कुठे बाहेर जर गेला नाही. बाहेर जाऊन पाहते तर बाहेर दिसत नव्हता. पुन्हा तिने जाऊन खोलीमध्ये पाहिलं. खोलीचं दार मोकळं होतं आणि मग ती आतमध्ये गेली. तिला वाटलं की आज काही त्याला सुट्टी असेल, कारण त्याच्यामुळे तो एवढा झोपत आहे. यासाठीच ती कसे जवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्याला हलवून पाहिलं, पण तो काही कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता.
आणि त्यानंतर जवळ जाऊन पाहिलं तर त्याचा श्वासोश्वासही चालत नव्हता. यामध्येच ती आता घाबरली, तिच्या मनामध्ये धडकी भरली. तिला वाटलं काय झालं काय नाही याच्याबद्दल तिला आता जास्त भीती वाटत होती. ती त्याला हलवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो कुठलीही काहीही प्रतिक्रिया देत नव्हता. यामध्येच मग आता तिला भीती वाटत होती की याचा काही मृत्यू तर झाला नाही. यानंतर ती जोरजोराने सकाळी सकाळी ओरडायला लागली, रडायला लागली आणि तिचा आवाज ऐकून जवळच असलेली तिची जाऊ होती अनिता ही सुद्धा तिथे धावत आली. तिचा सासरा होता हे सुद्धा तिथे धावत आला आणि शेजार पदारचे काही लोक सुद्धा त्याच्या घरी दाखल झाले. त्यांनी येऊन पाहिलं तर रमेश शांत पडलेला होता. तो कसलीही हालचाल करत नव्हता. त्याच्या शरीरामध्ये त्याला पाहिल्यावर असं वाटत होत की त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही त्याच्या वहिनीला वाटत होतं की काही बिमार झाला असेल, काहीतरी बेशुद्ध पडला असेल, त्याची तब्येत बिघडली असेल. यासाठी त्याच्या वहिनीने घाईघाईने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले, तपासून पाहिलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की याचा मृत्यू झाला आहे. आता घरामध्ये असा मृत्यू झालेला आहे म्हणल्यावर या घरावर शोककळा पसरली. घरामध्ये सर्वांचा आक्रोश उठला. पत्नी ही जोरजोराने अंबरडा पडून रडत होती. मुले रडत होते. सर्व काही घर आता याच्या मृत्यूमुळे जोरजोरात आक्रोश करत होते, रडत होते. शेजारी पजारी एकत्र झाले. सर्व शेजारी पजारी लोकांच्या नातेवाईकांच्या डोळ्याला अश्रू येत होते. सर्वजण पाहत होते. भावालाही कळवलं, पण भाऊ असा काहीतरी कामासाठी इस्राईलला गेलेला होता आणि तो देशामध्ये नसल्यामुळे तो त्यावेळेस येऊ शकला नाही. आता सर्वांनाच वाटलं होतं की याला अटॅक आला असेल आणि याला अगोदर सुद्धा काही असं हृदयविकाराचा एका प्रकारे आजार जडलेला होता. हा त्याच्या काही गोळ्याही खात होता असं त्यांच्या कुटुंबियाच हे म्हणत होतं. सर्वांनाच वाटलं की याला झोपेमध्ये अटॅक आला आणि अटॅकमध्येच याचा मृत्यू झाला असेल. अशा प्रकारे आता सर्वांनाच वाटलं आणि त्यानंतर नातेवाईक एकत्र झाले. सर्व काही गावकरी एकत्र झाले आणि सर्वांनी आता याच्यावर अंत्यविधी करायचं ठरवलं आणि त्यानंतर मात्र याचा अंत्यविधी एका खड्ड्यामध्ये करायचा होता. पुरून त्याची माती करायची होती. अशा प्रकारे याला आता नंतर अंत्यविधी सुद्धा करण्यात आला आणि ज्यावेळेस याला उचलून अंघोळ घालण्यात येत होती, ज्यावेळेस याला उचलल्या जात होतं, त्यावेळेस याच्या वहिनीने त्याच्या गळ्याकडे पाहिलेलं होतं तर त्याच्या गळ्यावर काहीतरी एक ओळखण दिसत होती. त्याला काहीतरी असं थोडं खरचटल्यासारखं वाटत होतं. वहिनीच्या मनामध्ये काहीतरी संशय होता, पण तिला वाटलं की याच्याबद्दल आता जर कोणाला सांगावं, आता याचा अंत्यविधी होण्याची वेळ आलेली आहे आणि आपण जर असं काही मध्ये जर शंका व्यक्त जर केली तर आपल्यालाच काही याच्यामध्ये मूर्खात काढतील किंवा आपल्यावरच लोक दोष देतील. यासाठी तिने काहीही न म्हणता ती शांत राहिली आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्याला गाडण्यात आलं आणि याला गाडण्यात आल्याच्या नंतर मग आता त्याची अंत्यविधी झाल्याच्या नंतर अशाच प्रकारे मग आता काही दिवस पुढे चाललेले होते. मात्र जी ही वहिनी होती अनिता, तिच्या मनामध्ये मात्र काहीतरी वारंवार संशय वाटत होता. तिच्या मनामध्ये वारंवार आणखी तिला जास्त प्रमाणामध्ये वाटत होत की याच्यासोबत काहीतरी घातपात झाला असेल. याचा हृदयविकाराने असा मृत्यू झाला नसेल तर पत्नी बाजूला कशी काय होती. अशा प्रकारे तिच्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका येत होत्या आणि यासाठीच मग तिने तिच्या नवऱ्याला याच्याबद्दल फोन करून सांगितलं की तुमचे भाऊ ज्यावेळेस वारले होते, ज्यावेळेस मरण पावले, त्यावेळेस मला त्याच्या गळ्यावर काहीतरी एक निशाण दिसत होता. काहीतरी त्यांच्या गळ्यावर खरचटल्यासारखं वाटत होतं. मला काहीतरी संशय वाटतो. त्यांचा मृत्यू अटॅकन झाला नसावा. त्यावेळेसच मला माझी बोलण्याची अशी इच्छा होती. मला सांगायची इच्छा होती. पण असं माझं कोणी ऐकणार नाही. त्यासाठी मी हे सांगितलं नव्हतं. तू असं कर, आता पोलिसांमध्ये जा आणि पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल कर. त्यानंतर ही जी महिला होती, रमेशची वहिनी, ही थेट पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की तिच्या नवऱ्याचा भाऊ जे आहे, तिचा जो मोठा दीर आहे, त्याची हत्या झाली. आता तिला संशय वाटत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. यांनी विचारपूस करायला सुरुवात केली की त्याचा तर मृत्यू झाला आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे आणि अंत्यसंस्कार करण्याच्या अगोदर त्याचा काही पोस्टमार्टम केलेलं नाही किंवा कोणतीही फॉरेन्सिक पद्धतीने तपासणी केलेली नाही. तर आपण कोणत्या आधारे त्याची हत्या झाली आहे असं समजावं, अशा प्रकारचे आता पोलिसांसमोर प्रश्न पडलेले होते. तर या महिलेने पोलिसांना विनंती केली, कारण त्याच्यावर दाह संस्कार केलेला नाही. त्याला जाळण्यात आलेला नसून त्याला गाडण्यात आलेला आहे. त्याचा मृतदेह अजूनही गाडलेला आहे आणि जर तुम्ही योग्य जर तपास केला तर त्याचा मृतदेह बाहेर काढून तुम्ही पोस्टमॉर्टम करू शकता आणि योग्य तो तपास करू शकता.
अशा प्रकारे त्यांना पोलिसांना त्या महिलेने विनवणी केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली. त्यानंतर न्यायालयाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश आले आणि न्यायालय आणि न्यायाधीश स्वतः जागेवर हजर झाले आणि त्यांनी न्यायाधीशाच्या साक्षीने आणि पोलिसांच्या साक्षीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो मृतदेह परत वर काढण्यात आला. जेव्हा शमशानभूमीमध्ये जाऊन तो मृतदेह खोदला जात होता, वर काढला जात होता, त्यावेळेस त्याची पत्नी सौम्या जी होती ती खूपच रडत होती, खूपच विनवणी करत होती की असं तुम्ही करू नका. माझ्या नवऱ्याला एक वेळा आता आपण त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेला आहे, तर त्याला तुम्ही वर काढू नका. त्यांचा अशा प्रकारे अपमान करू नका. अशा प्रकारे त्यांच्या मृतदेहासोबत तुम्ही अन्याय करू नका. अशा प्रकारे ती रडत होती. तिच्याकडे पाहून सर्वांना दया येत होती. सर्वांना दुःखही वाटत होतं. पण आता पोलिसांनी सांगितलं की आता आमचा नाविलाज आहे. आम्हाला काय झालं आहे काय नाही हे योग्य तपास करावा लागेल. त्यासाठी तुम्ही आता शांत राहा. आणि त्यानंतर तो मृतदेह वर काढण्यात आला. त्या जागेवर पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर परत त्याला अजून जमिनीमध्ये पुरण्यात आलं. आणि जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तर खरंच जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला, त्याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती, असं पोस्टमॉर्टमचा रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं होतं. आणि एवढंच नाही तर त्याच्या जेवणामधून काहीतरी त्याच्या शरीरामध्ये काहीतरी एक नशेल्या प्रकारच द्रव्य गेलेलं होतं. एका प्रकारे झोपीची गोळी किंवा गुंगीच औषध त्याच्या जेवणामधून किंवा पाण्यामधून अशा प्रकारे त्याच्या शरीरात गेलेलं होतं, अशाही डॉक्टरांना आढळलेलं होतं. आता पोलिसांचा जो संशय होता हा आता खरा ठरलेला होता. एका प्रकारे त्याची हत्या झालेली होती. अटॅक मृत्यू न होता त्याची कोणीतरी हत्या केलेली होती. आणि ज्या प्रकारे याच्या वहिनीने संशय व्यक्त केलेला होता तिचाही संशय खरा ठरलेला. आता पोलिसांना याचा सखोल तपास करायचा होता की नेमकं याच्या संपर्कामध्ये कोण होतं, याचे शत्रू कोणी होते का, याचे कोणी वैरी होते, कोणासोबत वाद होता. अशा प्रकारेच पोलीस आता येऊन याच्या आई वडिलांना सर्वांना विचारपुरुष करत होते. पण सगळ्यांकडून उत्तर एकच येत होत की त्याचा कोणीही शत्रू नव्हता, त्याचा कोणाशीही भांडण नव्हतं किंवा कोणाशीही काही अशा प्रकारचे वादविवाद नव्हते की त्याचा कोणी जीव घेऊ शकेल. अशा प्रकारचा त्याचा कोणाशीही वाईट संबंध नव्हते. अशा प्रकारे आता सर्वांनी सांगितलं. पण यामध्येच पोलिसांना असंही कळालं, त्यांनीच काही सांगितलं की मागील काही दिवसापूर्वी म्हणजे 7 ऑगस्टच्या दिवशी त्याचा एक रोड ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्यावेळेस तो बराच काही गंभीर जखमी झालेला होता आणि त्यानंतर तो 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिला, आराम केला आणि त्यानंतर तो त्याच्या तब्येतीमध्ये पुन्हा सुधारणा झाली होती. आणि आता पोलिसांना जेव्हा ॲक्सिडेंटविषयी कळालं त्यावेळेस पोलिसांना वाटलं की आता तो तर ॲक्सिडेंट होता की मग त्याच्यामध्येच काही एखाद्याने याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता काय. आता हा सुद्धा पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला होता. आणि त्यानंतर मग आता पोलिसांनी ते संपूर्ण तपास जो होता हा आता वेगाने तपास करायला सुरुवात केलेला होता. आता याच्या घरासमोर CCTV कॅमेरेही लावलेले होते आणि ते कॅमेरे तपासून पाहिले तर ज्या दिवशी याचे मृत्यू झाले होता, ज्या रात्रीतून हा मरण पावला होता, त्याची हत्या झालेली होती, त्या रात्रीचे CCTV फुटेज म्हणजे CCTV कॅमेरे बंद होते. आता ह्यामुळे पोलिसांना अजून काही अडचणीचा सामना करावा लागत होता. आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी या महिलेला विचारपूस करायला सुरुवात केली की तू घरात झोपलेली होती, घरात असताना घरामध्ये येऊन कोणी याची हत्या केलेली आहे आणि घरामध्ये दुसरे घर कोणीही नव्हतं आणि असं काही घराचं दार तुटलेलं नव्हतं किंवा एखादी घराची कडी तुटलेली नव्हती किंवा एखादी खिडकी तोडून कोणी आत शिरलेलंच काही अशा प्रकारचं काही आढळलेलं नव्हतं. ज्या प्रकारे देशामध्ये आता सर्रास पद्धतीने पत्नी आपल्या नवऱ्याची हत्या करत आहे आणि याच्यामध्ये पत्नीचा काहीतरी हात असतो, त्याच प्रकारे इथं सुद्धा काही पोलिसांना संशय वाटत होता की घरात पत्नी हजर असताना त्याची हत्या झाली आणि पत्नीला याच्याबद्दल काहीही माहीत नाही. आणि अशा प्रकारचं काही लोटपाटही घरामध्ये झालेलं नव्हतं. कोणते काही चोर शिरली, त्यांनी चोरी करून नेलेलं काही तिथं स्पष्ट झालेलं नव्हतं. आता हा एका प्रकारे जो खून होता हा एका सहज साध्या नैसर्गिक मृत्यूमध्ये मोडला गेलेला होता. तर याच्यामध्ये पुन्हा काही पोलिसांपर्यंत जाण्याचं कामही पडलेलं नव्हतं किंवा घरात काही चोरीला गेल असं सांगण्यास पत्नीला काही कामही पडलेलं नव्हतं. तर आता पोलिसांसमोर एक असे प्रश्न निर्माण झालेले होते की मग आता घरामध्ये याची हत्या कोणी केलेली आहे. मग आता त्यानंतर पोलिसांचा जेव्हा या महिलेवर संशय होता, पोलिसांनी महिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलीस स्टेशनला नेल
आणि त्यांच्या पद्धतीने ज्यावेळेस तिला विचारपूस करायला सुरुवात केली, तिचे कॉल डिटेल्स तपासून पाहिले. कॉल डिटेल्समध्ये एक नंबर वारंवार समोर येत होता आणि तो नंबर होता याच महिलेच्या शाळेमध्ये एक दुसरा शिक्षक म्हणून तरुण कामावर होता. ही महिला जवळजवळ 25 वर्षाची होती, तर तो जो मुलगा होता तो एक 20-22 वर्षाचा तरुण होता. तो हे नुकताच त्या शाळेवर एक प्रायव्हेट जॉब करत होता आणि त्याचं नाव होतं दिलीप. त्या मुलाचा नंबर या महिलेच्या फोनवर वारंवार यायचा आणि ज्या रात्रीला या खून झालेला होता, त्या रात्रीला सुद्धा त्याच्या फोनवर काही कॉल गेलेले होते. आणि एवढेच नाही, तर तो जो मोबाईल होता, त्याच लोकेशन त्यावेळेस पाहिलं गेलं, तर त्याच लोकेशन सुद्धा त्या रात्री त्याच्याच घराच्या जवळ दाखवत होतं. आता पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं, या महिलेलाही ताब्यात घेतलं आणि दोघांनाही त्यांच्या पद्धतीने जेव्हा विचारपूस करायला सुरुवात केली, त्यावेळेस यांनी दोघांनी मग जी काही खरी कहाणी होती, ती आता पोलिसांना सांगायला सुरुवात केली. ज्या प्रकारे आता ही महिला मागील 13 वर्षापासून रमेश सोबत राहत होती, ही महिला रमेश सोबत तर सुरुवातीच्या आयुष्यामध्ये खूप खुश होती, कारण या महिलेचं रमेशवर मनापासून प्रेम होतं आणि रमेशही या सौम्यावर अगदी जीवापाड प्रेम होतं. दोघांचेही कुटुंबियांच्या दोघांच्याही लग्नाला नकार देत होते, विरोध करत होते. तरीही यांनी लग्नाचा हट्ट धरला. दोघांनी हे लग्न करायचं ठरवलं आणि कुटुंबियांना कशाही प्रकारकाच त्यांची विनवणी केली, त्यांना लग्नासाठी तयार केलं आणि शेवटी मग त्या दोघांच्याही कुटुंबियांनी या लग्नाला तयारी दिली आणि दोघांचंही लग्न लावण्यात आलं. म्हणजेच एकंदरीत या दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं होतं. अगोदरच दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. ज्या प्रकारे आता या दोघांची इच्छा होती एकमेकांसोबत लग्न करायची, त्या प्रकारे दोघांची इच्छा पूर्ण झालेली होती. यासाठी दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खुश होते आणि ह्यामध्ये त्यांना 3-3 मुले झालेले होते. आणि जो रमेश होता, हा एक चांगली नोकरी करायचा, तर महिला सुद्धा एक छोटी मोठी नोकरी करून ती सुद्धा काही 4 पैसे मिळवायची. ह्यामध्ये यांचा सगळे जो संसार होता, हा खूपच सुखाचा आणि गुण्यागोविंदाचा चालत होता. पण हळूहळू ज्या प्रकारे रमेश या महिलेला शारीरिक संतुष्टी देत होता, त्या प्रकारे आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उतार वयामध्ये कुठेतरी कमतरता भासायला लागत असते. काहीतरी कामाच्या, काहीतरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आलेल्या असतात आणि त्यामध्येच काहीतरी अशाच प्रकारे या दोघांमध्ये चाललेलं होतं. महिलेला काहीतरी आता मनामध्ये एक वेगळ्या वासना निर्माण झालेल्या होत्या आणि ही महिला, जो हाच्या शाळेमधला मुलगा होता, या मुलाकडे ती महिला आकर्षित होत चाललेली होती. ज्या प्रकारे ही महिला घरून आपलं जेवणाचा डबा न्यायची आणि जेवणाचा डबा नेल्याच्या नंतर सर्व काही शाळेतले जे कर्मचारी असायचे, शिक्षक पुरंदर असायचे, हे एकमेकांना आपलं जेवण एकमेकांना शेअर करायचे. कोणी कोणाला भाजी द्यायचं, कोणी कोणाला काही जे आणलेलं सोबत वस्तू असायची, हे एकमेकांना खाण्यासाठी देत असायची आणि ही महिला दिलीपला द्यायची. त्यावेळेस दिलीप तिच्या जेवणाची खूपच स्तुती करत असायचा, की तुम्ही खूपच छान जेवण बनवत असता. आणि हेच त्याची स्तुती तिच्या मनामध्ये कुठेतरी एक आनंदाची लहर आणून सोडत होता. तिच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करत होता आणि ह्याच भावना मग तिला त्याच्याकडे आकर्षित करत नेत होत्या. आणि ह्यामध्ये मग ही महिला त्याच्यासाठी स्पेशल काही जेवणासाठी अशाच प्रकारे दररोज घेऊन येत असायची आणि त्याला जेवण करताना ती महिला अवश्य देत असायची. आणि असं करत करत तेव्हा हे दोघेही एकमेकांचे एवढे जवळ आले, दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यानंतर मग या दोघांचे फोनवरून बोलत चाली सुरू झाले. दोघेही फोनवर एकमेकांना बोलायचे. आणि एवढंच नाही तर मग ही महिला जेव्हा शाळेतून घरी यायची, ज्यावेळेस सुट्टी असायची, त्यावेळेस हिचा नवराही घरी नसायचा आणि मुलांनाही घरी ठेवून मग बाहेर कुठेतरी जाऊन त्या दिलीपला भेटायची. त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करायची आणि ज्यावेळेस मुलं घरी नसतील, नवरा बाहेर गेलेला असायचा, त्यावेळेस ती दिलीपला सुद्धा आपल्या घरी बोलावून घ्यायची. त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करायची. अशा प्रकारे ही आता महिला एका प्रकारे त्या तरुण मुलाच्या शारीरिक सुखाला चटवलेली होती. तिला वाटत होतं की ज्या प्रकारे तिचा रमेश शारीरिक संतुष्टी तिला देऊ शकत नाही, त्या प्रकारे तो दिलीप आता तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करत आहे. आणि यामुळे ती आता एवढी काही त्या दिलीपवर भाळली होती की तिला आता सर्वपरी तोच वाटत होता. त्याच्यावर ती आता जीवापाडा प्रेम करायला लागलेली होती. आणि याचं कारण असं होत चाललेलं होतं की तिचा आता नवऱ्यामध्ये मन लागत नव्हता. ती नवऱ्यासोबत ज्या प्रकारे प्रेमाने राहत होती, त्या प्रकारे ती नवऱ्यासोबत आता प्रेमाने वागत नव्हती. नवऱ्याला चांगल्या प्रकारे बोलत नव्हती.
तो तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा की त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हती, तर कधी कधी त्याला बोलतच नव्हती. अशा प्रकारे यांच्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये दुरावा होत चाललेला होता. तर ही महिला आता आणखी अधिकाधिक त्या प्रियकराच्या म्हणजेच त्या तरुण मुलाच्या अविवाहित मुलगा होता त्याच्याजवळ त्याच्या चाललेली होती आणि असेच काही दिवस पुढे निघून गेलेले होते. आणि ह्यामध्येच जो हा रमेश होता, एके दिवशी तो असाच काही कामावर गेलेला होता आणि कामावर त्याच लवकर काम आटपलं. कामावर गेलेला असताना लवकरच त्याचं काम आटोपलं आणि पत्नीसोबत जाऊन काही वेळ घालवावा, पत्नीला सरप्राईज द्यावा, यासाठी तो एकदम दुपारच्या वेळी घरी येऊन पोहोचला. त्यावेळेस याची मुलं जी होती ही सुद्धा काही ट्युशनला गेलेली होती, तर काही मित्रांच्या घरी गेलेली होती. आणि ही संधी पाहून या महिलेन तिच्या प्रियकराला दिलीपला घरी बोलावून घेतलेलं होतं. आता घरी बोलावून घेतलेलं होतं, तर त्यावेळेस दिलीप आणि सौम्या एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये बसलेले होते. आणि त्या पत्नीला तिला असं वाटलेलं नव्हतं की आज आपला नवरा एकाएकी घरी येईल, असं काय तिलाही वाटलेलं नव्हतं. आणि त्याच वेळेस रमेश घरामध्ये हजर झाला. जसा तो घरामध्ये आला, घरामध्ये पाऊल ठेवला आणि त्याने जाऊन बेडरूममध्ये पाहिलं, तर त्याच्याच बेडवर त्याचीच पत्नी आहे. पण तिथे एक दुसरा मुलगा आहे, जो त्याच्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेमध्ये आहे. हेच काही सर्व प्रकार पाहिल्यावर त्याची तळपायाच्या मस्तकात गेली. ज्या प्रकारे तो आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो, पत्नीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ही जी पत्नी आहे, ज्या पत्नीसाठी आपण आपल्या आई-वडिलांसमोर हात धरला होता, आई-वडिलांचा विरोध केला, तिच्यासोबत आपण प्रेमविवाह केला, आणि या महिलेने आज आपल्याला असे दिवस दाखवले. त्यानंतर तोही रागावला. आपल्या पत्नीलाही त्याने मारहाण केली आणि तो जो मुलगा होता दिलीप, त्यालाही काही मारहाण केली आणि त्यानंतर त्यालाही सांगितलं की तू एक तरुण मुलगा आहेस आणि तुझं अजून पुढे आयुष्य पडून आहे. ही जी माझी पत्नी आहे, ही आज अर्ध्या वयाची झालेली आहे. आमची 3 मुलं आहेत आणि आमचे एक हस्तखेळत कुटुंब आहे. तू तरुण मुलगा आहेस, तू अजून लग्न व्हायचं आहे. तू एखादी चांगली मुलगी पाहून तिच्यासोबत तू लग्न कर. तुझं आयुष्य तिच्यासोबत घेऊन तू जग. अशा एका विवाहित महिलेला 3 मुलांच्या आईच्या अशा प्रेमामध्ये, अशा संबंधामध्ये पडून आमचं आयुष्य तू उद्ध्वस्त करू नको. आमचं हस्तखेळत कुटुंब तू उद्ध्वस्त करू नको. अशा प्रकारे त्यानं संपूर्ण पद्धतीने त्याला समजावून सांगितलं. त्यावेळेस दिलीपने सांगितलं की हो, माझी चूक झाली. आम्ही काही भावनांच्या आहारी वाहून गेलो. पण आता एकदाची जी चूक आहे, एकदाची आमची चूक माफ करा. त्याच्यापुढे असं काही घडणार नाही. आणि पत्नीनेही तसंच सांगितलं की याच्यापुढे अशी काही चूक होणार नाही. एकदाच झालं की एकदाच तुम्ही माफ करा. अशा प्रकारे आता तर त्यालाही वाटलं की चला, आता दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झालेली आहे. दोघांनाही पश्चाताप झालेला आहे. आता दोघेही इथं यांचे अनैतिक संबंध थांबवतील आणि यालाही याच्या 3 मुलांच्या तोंडाकडे